नमस्कार. आजची ठळक बातमी आळगी बंधाऱ्याची. आळगी बंधाऱ्याची अवस्था खूपच बिघडली असून महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असलेले आळगी हिंगणी बंधाऱ्यावरील रस्ता खराब, तसेच कर्नाटक सरकार व महाराष्ट्र सरकारची आळगी हिंगणी बंधाऱ्याकडे खूपच दुर्लक्ष होत आहे. तरी या बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात रोजचा गर्दीचा मार्ग आहे. मुख्यतः कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरचा बंधारा असून स्थानिक लोकांनी रस्त्याची अवस्था व बंधाऱ्याची अवस्था बघून कर्नाटकातील काही जनतेने हिंगणी गावातील जनता स्वतःच्या स्वखर्चातून बंधाऱ्याची दुरुस्ती करत आहे. आपण बघू शकता या आळगी बंधाऱ्याची अवस्था. गाडी बघा कशी येत आहे, पूर्णपणे खड्डा पडलेला आहे. बंधारा दुरुस्तीसाठी पुढाकार घेतलेले हिंगणी गावचे अंबाना गुब्याड, मल्लिकार्जुन होगार, महेश प्याटी, शिवानंद हावगंड, माळप्पा पुजारी, बाबुराय प्याटी, सुनील कट्टीमनी, आरिफ पठाण इत्यादी मान्यवरांनी पुढाकार घेऊन तसेच हिंगणी गावातील नागरिकांनी मिळून रस्ता व बंधाऱ्याची दुरुस्ती केले. पूर आल्यामुळे बंधाऱ्यावरील सर्व रस्ते वाहून गेले आहे. हे बघू शकता आपण, रस्ता खराब किती झालेला आहे हे बघा आपण. तसेच बंधाऱ्याची प्लेट खराब असल्यामुळे भीमा नदीतील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. पाणी कमी झाल्यास शेतकऱ्यांना पाण्याची खूप मोठा टंचाई होणार. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याला दुष्काळाचा मोठा अनुभव घ्यावा लागणार आहे. हे आपण बघू शकता, पाणी पातळी किती कमी झालेला आहे. हिंगणी ग्रामस्थाकडून ट्रॅक्टरद्वारे खडीकरण हे आपण पाहू शकता. ट्रॅक्टरच्या सहाय्याने खडी टाकत असताना तसेच जनतेची देखील खूप मोठा गर्दी आहे. हे रस्ता म्हणजे मुख्यतः महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील रस्ता. आळगी बंधाऱ्यावर कामकाज करत असताना हिंगणी येथील शेतकरी महेश झळकी यांचा मोठा योगदान या बंधाऱ्यावर कामकाज करत असताना लाभलेला आहे. हे आपण पाहू शकता. महेश झळकी यांच्याकडून ट्रेलर पूर्णपणे आळगी बंधाऱ्याची बिघड हे आपण दृश्य आळगी बंधाऱ्यावरील हे आपण बघू शकता. क्लोजर येतानाची अवस्था हे बघा आपण, क्लोजर येत आहे. हे बघा खड्डे हे पहा. आपण बघत असाल हे भीमा नदी आळगी बंधाऱ्याची. आपण बघू शकता आळगी बंधाऱ्यावर दिवसा किती गर्दीचा मार्ग असतो हे पाहू शकता. थांबलेली गाड्याची रांग आणि भीमा नदीतील पाणी देखील खूप मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. हे बघू शकता. रस्ता देखील खूप खराब आहे, तरी इथे वाहनांची लागलेली रांग, गर्दी बघू शकता आपण. हे बघा, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये जाण्या येण्यासाठी गाड्यांची खूप मोठी असलेली गर्दी हे आपण बघू शकता दृश्य आळगी बंधाऱ्यावरील. तसेच पाणी देखील किती मोठ्या प्रमाणात वाहत आहे. प्लेट खराब असल्याने पाणी थांबत नाही. तसेच 2 डम्पिंग ट्रॅक्टर, एक JCBच्या सहाय्याने दोन्ही राज्यांच्या सीमेवरील बंधाऱ्याची रस्त्याची दुरुस्ती केली. त्यामुळे आता दोन्ही सीमेवरील जनतेला येण्यास जाण्यास सोयीचे ठरणार. या बंधाऱ्यावर खूप गर्दीचा मार्ग मानला जातो. तथा आळगी गावातील JCBच्या सहाय्याने लेवलचे कामकाज करत आहे. आळगी बंधाऱ्याची दुरुस्ती तसेच रस्त्याची दुरुस्ती होत आहे. JCB ट्रॅक्टर आणि हिंगणी येथील ग्रामस्थांची